सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गोष्ट काही मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी मनाचे विरोधी घडतात, पण ते वास्तव्यात सत्य आपल्याला मान्य करावे लागते. प्रत्येकाचे आयुष्य एक तरी गुरु असावे. आपण कितीही ज्ञानी असलो, कितीही हुशार असो, पण त्यांची आपल्याला प्रत्येकाला गुरुची गरज ही मात्र असतेच. माणसाला मानसिक समाधान नसेल तर त्यांनी जिंकलेले साम्राज्य देखील त्याचे पराभव असतो. माणसाला दुःखाचे काही धीर समाधान देणे खूप गरजेचे असते. तेव्हाच ते दुःखाच्या क्षणातून हळूच बाहेर निघून जातात आणि हेच दिवस आयुष्यभर आठवण ठेवून जातात. आपल्या आयुष्यात पुढे चांगलेच होणार आहे हेच सकारात्मक विचार सरणी ठेवून आयुष्य व्यतीत करायचे, म्हणजेच आयुष्य जगायचे असते. काही पण झाले तरी नकारात्मक विचार मात्र मनामध्ये येऊ द्यायचे नाही. तर अशा प्रकारे माझी सुंदर अशी देवपूजा झाली आणि नंतर मी स्वयंपाकाला म्हणजेच आधी नाश्ता बनवून घेतला. नाश्त्यामध्ये मी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट बनवला होता, जेणेकरून जर आपण मुलांच्या डब्याला दिला किंवा आपण कुठे बाहेर जात असलो आणि हा ब्रेकफास्ट जर आपण करून गेले तर दिवसभर आपल्याला भुकेची गरज लागत नाही किंवा भूक लागत नाही आणि तेवढंच ती आपली भुकेची कमतरता हा ब्रेकफास्ट भागवून घेतो आणि खूप प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट आहे. सो तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. तर मी काय केलं होतं, थोडेसे हरभरे, छोटे हरभरे, छोले, मूग, मटकी आणि राजमा असे जे काही आपल्या घरामध्ये कडधान्य असतात ते सर्वच एक दिवस आधी रात्री भिजत टाकून द्यायचे आणि नंतर सकाळी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान असे त्यांना शिजू द्यायचे आहेत. व्यवस्थित शिजून झाल्याच्या नंतर आपल्याला आता जास्त काहीच करायचं नाही आहे. तर जिरं मोहरीची अगदी सिंपल अशी फोडणी दिली आणि छोटासा कांदा नाही पण टाकला तरी चालतो, पण टेस्ट येण्यासाठी मी एक कांदा टाकते नेहमी. तर छोटासा कांदा टाकून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर, धना पावडर, थोडासा हिंग टाकला, कारण हिंगाने छान सुगंध तर येतोच कोणत्याही भाजीला, कोणत्याही पदार्थाला, पण तितकी छान अशी टेस्ट सुद्धा येते. आणि नंतर जे काही मी बनवलं होतं मिश्रण ते सर्व काही टाकून दिलं. त्याच्यामध्ये मी आधीच थोडासा कोथिंबीर गार्निश केलेला होता आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि अगदीच 1 ते 2 थोडंसं उकळवू दिलं. 1 ते 2 मिनिटं उकळून झाल्याच्या नंतर लगेचच गॅस बंद करून दिला होता, कारण ते ऑलरेडी शिजलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त होऊ द्यायची गरज नव्हती. तर इतकं छान अशी भाजी झाली होती, म्हणजे इतका छान असा नाश्ता झाला होता. आणि नंतर आम्ही दोघांनी गरमागरम ब्रेकफास्ट करून घेतला, कारण दुपारच्या जेवणामध्ये जर आपल्याला 2-3 जरी वाजले तरी आपल्याला भुकेची गरज भासत नाही. त्यासाठी हा प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. जर कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता, जेणेकरून आपल्याला जेवण नाही जरी केलं तरी चालतं. ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर मी माझी फेवरेट भाजी ती म्हणजे शेवगा. आधी तर मी शेवग्याला अजिबात खायची नाही. जेव्हा मी आधी कॉलेजला होती, रूमवर राहायची, तेव्हा मी अजिबात शेवगा खायची नाही. तर शेवग्याचा जो काही आपण म्हणतो रसा वगैरे किंवा काही लोक बट्ट म्हणतात तर ते खायची आणि शेवगा काढून ठेवायची, कारण मला खूप चिड यायची शेवग्याच्या दोऱ्यांनी. सो मी शेवगा खायची नाही. बट आता जसं मला त्याचे फायदे माहिती पडत आहेत तर मी सुद्धा कधीपासूनच शेवगा खाण्यासाठी स्टार्ट केलेला आहे. तर म्हटलं चला मी खाते आहे आणि मला सुद्धा जितके फायदे माहिती आहे त्याचप्रमाणे तेवढेच फायदे तुमच्यासोबत ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करते. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. तर शेवगा खाण्याचे आपल्याला 12 फायदे बघायला मिळतात. आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान. शेंगा या रोज खा, कारण खूप जास्त वरदान आपल्या आरोग्यासाठी तितक्याच घडत असतात. निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करावा. अनेक फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगली असतात, ज्यात शेवग्यांच्या शेंगांचा देखील समावेश केलेला आहे. अनेक जण शेवग्यांच्या शेंगांची भाजी खातात. सांबारमध्ये देखील शेवग्याच्या शेंगांचा वापर होतो, पण त्यांचे फायदे फार कमी लोकांना माहीत आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टिक घटक आढळतात. फक्त शेंगाच नाही तर त्यांच्या पानात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात. शेवग्यांच्या शेंगांचा समावेश आहारामध्ये का करावा याची माहिती यजुर्वेद तज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी दिली आहे. तर बघा, डॉक्टरांनीच याची माहिती दिली होती म्हणून मी वाचलं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते.
तर मी शेवग्याच्या शेंगांचं जे काही वरचं होतं ते व्यवस्थित साल्ट सोलून घेतलं आणि त्यांना मीठ आणि हळदमध्ये थोडंसं उकळवून घेतलं, जेणेकरून ते छान आणि मऊ होतील. लगेचच इथे कांदा वगैरे भाजून घेते, कारण कांदा भाजला का अजूनच छान अशी टेस्ट येते भाजीला. कांदा भाजून जर तुम्ही भाजी केली तर, आणि टोमॅटो यासाठी टाकतो किंवा जेणेकरून ते टोमॅटो घट्ट होते आणि आपला मसाला सुद्धा घट्ट येतो. तर मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आणि नंतर मसाला बनवून घेतला. तर शेवग्यांच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा 25% पट जास्त लोह आढळते. दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असते. यासह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन्सचे भांडार आढळते. यात अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीडायबेटिक, अँटीव्हायरल, अँटी एजिंट आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. यांचा वापर 300 रोगांवर उपचार करण्यासाठी होतो. शेवग्यांच्या शेंगा खाण्याचे काही फायदे आहेत. केस गळती कमी होते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवते, वजन कमी करण्यास सुद्धा मदत करू शकते. जर तुम्ही 3 महिने रोज 3 ग्रॅम जिरे खाण्याचे सुद्धा 5 भन्नाट फायदे आहेत. ज्यांना वजन वगैरे कमी करायचे असेल ते सुद्धा करू शकतात. सतत भूक लागणे, काहीतरी खाण्याची इच्छा सतावते असते, तर यावर सुद्धा उपाय म्हणजे शेवगा तुम्ही शेंगा खाऊ शकतात. तर शेवग्याच्या शेंगा कशा खायच्या आहेत? तर शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. ड्रॅमेस्टिक सूप संधिवात वेदना कमी करण्यास मदत करते, पण त्यापेक्षा त्यांच्या पानात अनेक गुणधर्म आढळतात. आपण शेवग्याच्या शेंगांच्या पानांची पावडर तयार करू शकतो. यावर पावडरचा उपयोग आपण चपाती, चिला, अमृती, डाळ किंवा वॉटर एनर्जी ड्रिंक्समध्ये मिक्स करून सुद्धा घेऊ शकतो. तर तुम्ही बघितलं, अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांचे आपल्याला 12 गुणधर्म बघायला मिळतात. 12 तरी खूप कमी आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त गुणधर्म तुम्हाला बघायला मिळतात. शेवग्याच्या शेंगांची भाजी जर तुम्ही टोमॅटो कांद्यामध्ये बारीक वाटून केली किंवा पेस्ट बनवून जर टोमॅटोची सेपरेटली तुम्ही टाकली तर तुम्हाला अगदी ती घट्ट झालेली दिसते, म्हणजे पातळ नाही, आणि खाण्यात सुद्धा खूप टेस्टी लागते ही भाजी. गरम मसाला वगैरे टाकून, मिरची पावडर टाकून छान अशी भाजी मी बनवून घेतलेली होती. आणि आता जर मला खूप आधीपासून जेव्हापासून मला हे फायदे माहिती पडले तेव्हापासून मला शेवगा खूप जास्त फेवरेट झालेला आहे. तर तुम्ही नुसतं हळद आणि मिठामध्ये उकळून सुद्धा शेवग्याच्या शेंगा खिचडीसोबत किंवा नॉर्मली भातासोबत किंवा भूक लागली तर मधल्या भुकेमध्ये सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी शेवग्याच्या शेंगांची भाजी टाकून घेतलेली होती आणि तुम्ही बघितलं मसाला झाल्याच्या नंतर शेंगा वगैरे टाकून थोडंसं पाणी टाकून आता भाजी मी शिजवण्यासाठी ठेवलेली आहे आणि लवकरच भाजी तयार होते 1 ते 2 उकडीत, कारण ऑलरेडी शेवग्याच्या शेंगा या खूप छान अशा झालेल्या असतात. नंतर साईडला आम्ही लगेचच पोळ्या बनवून घेतल्या आणि नाश्ता आम्ही सकाळीच केलेला होता, म्हणून 2 वाजेला स्वयंपाक केला, कारण नाऊंना सुट्टी होती म्हणून नाऊ घरी असल्यामुळे खूप माझं लेट काम आज सुरू होतं. नंतर छान अशी टेस्टी भाजी खाऊन घेतली. भाजी खाऊन झाल्याच्या नंतर लगेचच मी किचन वगैरे आवरून घेतलं आणि जी काही कामं होती ती आवरली आणि थोडं ऊन होतं गॅलरीमध्ये, म्हणून म्हटलं चला ही माझं काम बाकी होतं, पेंडिंगला होतं, सो ते करून घेतलं. तर याच्यामध्ये जे काही छोटे छोटे आपण म्हणतो ते किटकूल पडलेले होते, तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं का असंच म्हणजे असंच सुकवण्यापेक्षा त्यांना वॉश करून घे. तर मी असं छान प्रकारे वॉश करून घेतलं, कारण एवढी फेकण्याची तर अजिबात इच्छा नव्हती जरी पडले होते तरी, कारण ते मी डीमार्टवरून आणलेले होते मूग आणि खूप महाग असतात मूगही, त्यासाठी म्हटलं नको, आणि चांगले होते म्हणून मी लगेचच त्यांना वॉश करून घेतलं. आणि डीमार्टवरून आणलेल्या वस्तू नक्कीच चांगल्या असतात, आपण कितीही वर्षभर जरी ठेवल्या तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर मी काय केलं, अगदी त्याला छान अशा पाण्यामध्ये 2-3 वॉशमध्ये व्यवस्थित वॉश करून घेतल्या आणि नंतर मस्त थोडं पाणी नितरवण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. नंतर पाणी नितरवून झाल्याच्या नंतर मी बाहेर त्याला आमच्या गॅलरीमध्ये जे काही ऊन आलं होतं त्या उन्हामध्येच त्यांना मस्त असं वाळवण्यासाठी ठेवलं, जेणेकरून संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत इथे ऊन असते थोडंसं, तर त्या उन्हामध्ये अगदीच छान असे इथे सुकून गेलेले होते. आणि माझ्या आत्याने जे काही मला तांदूळ दिले होते इडली बनवण्यासाठी, तर ते सुद्धा मला स्टोअर करून ठेवायचे होते, म्हणजे डब्यामध्ये पॅक करायचे होते. सो म्हटलं चला त्यांना सुद्धा 1 ते 2 वेळेस ऊन दाखवून देते, जेणेकरून ते सुद्धा आता
पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये व्यवस्थित राहतील. कारण आता उन्हाळ्यामध्ये सर्वच गोष्टींना ऊन दाखवून द्यायचं म्हणजे वर्षभर त्या गोष्टी आपल्याकडे राहतात देखील. तर मी तांदूळ सुद्धा तितक्याच याच्याने उन्हामध्ये ठेवलेले होते. जेवढे तांदूळ मला दिले होते तेवढे तांदूळ सर्व काही उन्हात ठेवले. तांदूळ अगदी छान होते, पांढरे शुभ्र होते, त्यांना साफ करण्याची काहीच गरज नव्हती. म्हणून म्हटलं फक्त गमिलीमध्ये उन्हामध्ये ठेवले आणि नंतर एका डब्यामध्ये स्टोअर करून घेतलेले होते. तर अशा प्रकारे मी मूग सुद्धा जे काही मी वॉश केलेले होते ते एका पिशवीवर ठेवले आणि ऊन जिकडे होतं त्या साईडमध्ये ठेवले आणि लगेचच 2 ते 3 तासांमध्ये अगदी 4 ते 5 वाजेपर्यंत संपूर्ण मूग आणि तांदूळ खूप छान असे सुकले होते. कारण तुम्हाला माहितीच असेल, कारण थंडी आता पूर्णपणे गेलेली आहे आणि उन्हाळा खूप जास्त तापत आहे. आमच्याकडे सुद्धा यावेळेस खूप जास्त मला ऊन लागतंय. सो त्यासाठी म्हटलं जे काही ऊन येतंय गॅलरीमध्ये तर हळूहळू का होईना पण 1-1, 2-2 वस्तू त्याच्यामध्ये सुकवून घ्यायची, म्हणजे आपल्याला वर्षभरात त्या स्टोअर करून ठेवता येतात. नंतर मी एका डब्यामध्ये जे काही दिवसभरात तांदूळ सुकलेले होते ते तांदूळ मी छान अशा प्रकारे भरून घेतले आणि नंतर हा डबा सुद्धा पॅक करून घेतला. तर अशा प्रकारे जो काही डबा होता तो सर्व डबा मी पॅक करून घेतला आणि नंतर एक ताट घेतलं. ताटामध्ये हे सर्व जे काही मूग मी आणलेले होते, बाहेर सुकत टाकलेले होते, ते सर्व आता ताटामध्ये घेतलेले आहेत. कारण आता परत जर ते हुंडुकले म्हणतात त्यांना, जे काही किरकोळ पडलेले होते छोटे, सो ते हुंडुकले जर परत आले तर त्यासाठी मी त्यांना थोडीशी बोरिंग पावडर लावून घेतलेली होती. म्हणजे बोरिंग पावडर जर तुम्ही कोणत्याही कडधान्याला लावली तर वर्षभर ते तसे म्हणजे व्यवस्थित राहतात आणि शक्यतो वर्षाच्या ते कमीच जातात 2 ते 3 महिने. बट जर तुम्हाला वर्षभर स्टोअर करून ठेवायचे असतील काही गोष्टी तर तुम्ही तिचा यूज करू शकता. तर मी सुद्धा अशा प्रकारे बोरिंग पावडर लावून घेतली आणि छोट्याशा एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं. दिवसभरामध्ये आपली ही सुद्धा साईड बाय साईड कामं चालू असतात. त्याच्यानंतर ते झालं, ते काम झाल्याच्यानंतर लगेचच म्हटलं किचनमध्ये होती तर स्वयंपाकसुद्धा बनवून घेऊ. तर स्वयंपाकामध्ये मी अगदीच थोड्यामध्ये तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा कढीपत्ता आणि लसूण टाकला, 1 ते 2 मिरची टाकली आणि शेंगदाणे सुद्धा टाकले. छान असे शेंगदाणे होत होते तोपर्यंत साईडला दूध तापवण्यासाठी ठेवून दिलं, कारण दूधही त्याच वेळेला आलेलं होतं. नंतर झाल्याच्या नंतर लगेचच मी त्याच्यामध्ये जिरा राईस टाकून दिलेला होता, कारण मला जिरा राईस बनवायचा होता. म्हणून छान असा राईस टाकला आणि तूप थोडं बाहेर उडत होतं म्हणून लगेचच झाकण ठेवून दिलं आणि थोडासा तुपामध्ये हलकासा त्याला भाजू दिला आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं. पाणी टाकून झाल्याच्या नंतर थोड्या वेळामध्ये अगदी छान असा मोकळा मोकळा माझा जिरा राईस तयार झाला होता. आणि मी तुम्हाला बोलली का ती भाजी मला सकाळी बनवलेली होती शेवग्याची, ती भाजी मला खूप जास्त आवडते. तर ती भाजी आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा सुद्धा तितक्या शिल्लक होत्या, म्हणून म्हटलं वाया नको घालवायला आणि फेकूनही द्यायला नको. तर त्यासाठीच मी तीच भाजी आणि भात खाऊन घेणार होती आणि नंतर 2 सोबतच उडदाचे पापड सुद्धा भाजून घेतले. तर हे पापड सुद्धा तितके छान आहे, बारीक आहे, दिसायला खूप बारीक आहे आणि खायला अगदीच चविष्ट लागतात. तर अशा प्रकारे मी पापड वगैरे भाजून घेतले आणि नंतर जेवण करून घेतलं. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट सुद्धा. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाय.